तर सायन, कुर्ला त्याचबरोबर माटुंगा, चांदिवली या परिसरात देखील मुसळधार पाऊस झालाय आणि सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की सायन, कुर्ला, माटुंगा, चांदिवली या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कोसळत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, तुम्ही सध्या गुडघाभर पाण्यात उभे आहात, कशा प्रकारे इथं पाऊस झालेला आहे? नागरिकांची चांगलीच तारांबळ सुरू आहे। नक्कीच नागरिकांची तर तारांबळ उडालेलीच आहे, पण त्यासोबतच जे चाकरमानी आज सकाळी सकाळी आपल्या कामासाठी निघालेले आहेत त्यांना देखील आता यू टर्न मारून घरी परत जावं लागतं। ही सगळी दृश्य आपण पाहतो। मी सध्या मुंबईच्या माटुंगा गांधी मार्केट परिसरामध्ये आहे। गुडघाभर पाणी या ठिकाणी भरलेलं आहे आणि या पाण्याचा निचरा नेमका कधीपर्यंत होणार हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात होते, तोच पाऊस पुन्हा पडतो आणि पुन्हा हे पाणी या ठिकाणी साचतानाचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। हळूहळू गाड्या या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने वाट काढताना पाहायला मिळतात। जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतूक जी आहे ती अर्धा तास उशिराने सुरू आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाण्याचा निचरा करताना स्पष्टपणे पाहायला मिळतात। बूस्टर पंप लावण्यात आले, पण ते सुद्धा ठीक पद्धतीने काम करतात असं सांगितलं जाऊ शकत नाही, कारण ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीने मुंबईकर जे आहेत त्यांना याचा संपूर्ण त्रास होतोय, कारण गुडघाभर पाण्यात त्यांना या ठिकाणाहून माग काढावा लागतोय। आपण पाहिलं तर हा सखल भाग आहे, यासोबतच मुंबईचा चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, सायन, माटुंगा आणि त्यासोबतच लोअर परेल, दादर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी याच पद्धतीने भरलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून मुंबईकरांना अशाच पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो। गिरीश, त्यामुळे नागरिकांची